इथं आलाय तुम्ही कुटुंबाशी पीडित कुटुंबाशी संवाद साधलाय, काय नेमक्या त्यांच्या भावना होत्या, काय तुमच्याकडे ते तुम्ही दाद मागितली? काही नवनाथ आबा ज्यावेळेस वाघमारे यांना कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं असं टेलिफोनवरनं बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की SIT ही झाली पाहिजे आणि SIT मार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो. शासनाकडे असताना SIT ची मागणी केली आणि ताबडतोब असताना ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस SITने स्वतःकडे घेतलेली आहे. आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच SITचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे. या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतंय की डॉक्टरांना असणारं प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि विशेष करून पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे. तेव्हा SITने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा SITने केली पाहिजे. ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज टाकलं जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती, पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती, व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील त्याचंही SITने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय.